नमस्कार मित्रांनो, तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांतराने आज आपण ब्लॉग येत आहे आज आपला। तर बघा आपल्या समोरच आहे महाराष्ट्रामध्ये आता बैलगाडा शर्यतीचा जो क्रेज आहे त्या क्रेजमध्ये हा एक नंदीचं नाव आहे 8001 महबूब। तर आपल्यासोबत दादा आहेत। दादा आपली परिचय करून द्या सर्वप्रथम। आम्ही महबूबचे म्हणजे छोटा मालक आमचा महबूब यो महबूबचा छोटा मालक आणि दादा आपलं नाव राज। नक्कीच काय म्हणणार आजचं नियोजन काय असणार उसरण्या मैदानामधला? नियोजन आपली गाडी जमलेली आहे पण पैऱ्यावर सोबत जपलेला मी पैऱ्यावर आहे ना समोरच्या पैऱ्याने गाडी जमलेली आहे आणि शर्यत होणार प्रेक्षणीय लढत बघायला भेटलं ना। आणि कसं काय पैऱ्याचं नियोजन कसं कोणी केले? आमचा शेटच करतो दादानेच केले का? आणि आज महबूब अखंड महाराष्ट्रामध्ये आपला नाव करते घाटावर किंवा मुंबईमध्ये, तोच आपल्या महबूबचा क्रेज आहे। काय म्हणणार त्याविषयी? बैलाचा पल म्हणजे घाटावर पण सेम आहे आणि मुंबईमध्ये पण सेम पल आहे। आणि दादा असं काय सांगणार खासियत महबूबची का जी आपल्याला आकर्षित करते? बैलाची खासियत म्हणजे बैलाला गुलालच पाहिजे असतो, बैलाला हार सण होता आमच्या पहिली गोष्ट म्हणजे। आणि आता येते कालीचा नियोजन करता काय होता? महबूब कुठे होता किंवा आता का कोणत्या मैदानामध्ये पळालेला आत्ताच्या ह्याच्यात? आत्ता तर हल्ली पुसेगावला गाडी आपली कडीतून लागली, 1 नंबर तासून लागली होती गाडी आपली। नक्कीच पुसेगावला पुसे सेमीला गट काढला होता, चांगला अंतरात काढला होता गट। दादा बैलगाडा क्षेत्रामध्ये हार जीत कंपल्सरी होत राहते, पण नक्कीच ज्या नंदीने आपल्याला जेवढं काय दिले काय म्हणणं असणार आजचा गुलालाचं कसं काय वाटतं? काय वाटतं आपल्याला गुलालाविषयी? आज 1000% आमचा 100% गुलाल होणार। नक्कीच दादा गुलाल झालाच पाहिजे आणि आपण पुन्हा भेट देऊ। आज दादा देखील येतील ना थोड्या वेळात। आणि आजचं कसं काय बाजूचा कुठला आहे तो मोर्या नवीन आहे का? नवीन आहे। काय त्याची खरेदी कधी केली? त्याची खरेदी 2 म्हणजे आता सध्या मुंबईमध्ये पळाला आहे, आता नाशिकला होता हल्ली, 2 घोड्यात चांगला पळाला होता, घोड्यात टाकला होता। फिटनेस देखील दादा त्याची खूप सुंदर आहे, कारण का ज्या रीतीने दिसतंय ना त्या रीतीने आदत आहे ना अजून आदतमधून फिटनेस खूप सुंदर आहे। त्याचं नियोजन झालं का काय? त्याचं पण नियोजन झालंय, त्याची पण गाडी जमलेली आहे। नक्कीच आपल्याला प्रेक्षणीय 2 लढती बघायला मिळतील मित्रांनो। बघूया का थोड्या वेळानंतर जशी शर्यत होईल ना तशी दादांची पुन्हा एकदा भेट घेऊया। धन्यवाद।